गुड मॉर्निंग फ्रेंड्स. इंटेग्रल ट्रान्सफॉर्मच्या लेक्चर नंबर 15 मध्ये आपण काही एक्झाम्पल्स घेणार आहोत जे की युनिट स्टेप फंक्शनशी रिलेटेड आहे. काय आहे एक्झाम्पल? एक्झाम्पल नंबर 18 ऑन पेज नंबर 815. फाइंड द लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ टी स्क्वेअर यू ऑफ टी मायनस 3. आपल्याला लाप्लास ट्रान्सफॉर्म काढायचा आहे आणि युनिट स्टेप फंक्शनची मदत पण घ्यायची आहे, म्हणजे त्या डेफिनेशनची. सोल्युशन: वी हॅव टी स्क्वेअर यू ऑफ टी मायनस 3 विच इज इक्वल टू इन ब्रॅकेट टी मायनस 3 चा वर्ग प्लस 6 इन ब्रॅकेट टी मायनस 3 प्लस 9 ब्रॅकेट कंप्लीट, ब्रॅकेटच्या बाहेर यू ऑफ टी मायनस 3. मित्र हो, हे ब्रॅकेट कसं लिहिलं हे तुम्हाला लक्षात येणार नाही, परंतु मी हे तुम्हालाच समजून जाव असं मला वाटते, कारण की तुम्हाला विचार करायला संधीच नाही मिळत. फार सिंपल आहे. हे टी स्क्वेअरच्या बदल्यात हे ब्रॅकेट कसं लिहिलं हे तुम्हाला यायला पाहिजे. तुम्ही ते कॅल्क्युलेशन करा. व्हेरी सिंपल. मग इच अँड एव्हरी टर्म मल्टिप्लाय केलेली आहे, विच इज इक्वल टू टी मायनस 3 चा वर्ग इंटू यू ऑफ टी मायनस 3 प्लस 6 टी मायनस 3 यू ऑफ टी मायनस 3 प्लस 9 यू ऑफ टी मायनस 3. हेन्स Laplace t square into u of t minus 3 which is equal to Laplace t minus 3 चा वर्ग u of t minus 3 plus 6 Laplace t minus 3 u of t minus 3 plus 9 Laplace u of t minus 3 which is equal to 2 upon s चा क्यूब e to the power minus 3s. e to the power minus 3s तर तुमच्या लक्षात आलेला असेल. f of t u of t minus a, f of t u of t minus a which is equal to e to the power minus as. a ची किंमत इथं 3 आहे म्हणून e to the power minus 3s. आणि त्याच्यानंतर लाप्लास f of t ची किंमत किती आहे? t minus 3 चा वर्ग आहे. तर आपल्याला लाप्लास टी रेस टू n चा रिझल्ट इथं वापरावा लागेल. काय प्रूव्ह केलेलं आहे व्हेरी फर्स्ट लेक्चर मध्ये? इट इज इक्वल टू 2 फॅक्टोरियल अपॉन s रेस टू n प्लस, म्हणजे इथं लाप्लास टी रेस टू n चं जर सांगायचं असेल तर n फॅक्टोरियल अपॉन s रेस टू n प्लस 1, परंतु इथं 2 आहे म्हणून 2 upon s raised to 2 plus 1 म्हणजे 3. 2 upon s raised to 3 e to the power minus 3x हे पहिला टर्म प्लस 6 ते सेम रिझल्ट e to the power minus 3s upon s चा वर्ग, कारण की t raised to 1 आहे तर इथे येईल 1 फॅक्टोरियल upon s raised to 1 plus 1 प्लस 9 e to the power minus 3s आणि t raised to 0 आहे तिथे, म्हणजे upon s raised to 0 plus 1 म्हणजे yes. So which is equal to e to the power minus 3s in bracket 2 upon s cube plus 6 upon s square plus 9 upon s. याच्यातून s तुम्हाला कॉमन काढायचा असेल तर काढू शकता. which is equal to e to the power minus 3s upon s in bracket 2 upon s square plus 6 upon s plus 9. हाच एक्झाम्पल दुसऱ्या पद्धतीने आपण कसं करू शकतो बघा. अलिटर लाप्लास टी स्क्वेअर यू ऑफ टी मायनस 3 जे की सुरुवात आहे विच इज इक्वल टू e टू द पॉवर मायनस 3s इंटू लाप्लास t प्लस a म्हणजे t प्लस 3 त्याचा वर्ग. हा रिझल्ट वापरलेला आहे इथे, जो की जस्ट प्रूव्ह केला लास्ट लेक्चर 14 मध्ये. काय? Laplace f of t into u of t minus a
which is equal to e to the power minus as into Laplace f of t plus a. So which is equal to e to the power minus 3s Laplace t square plus 6t plus 9, which is equal to e to the power minus 3s in bracket Laplace t square plus 6 Laplace t plus 9 Laplace 1, which is equal to e to the power minus 3s in bracket 2 upon s cube plus 6 1 upon s square plus 9 1 upon s, which is equal to e to the power minus 3s upon s in bracket 2 upon s square plus 6 upon s plus 9. Next example 19 on page number 850. Find the Laplace transform of e to the power minus 2t into capital U ला suffix pi of t. यालाच कसं लिहिता येते, where capital U of t minus pi, जो सफिक्स ला लिहिलेला आहे ना पाय, त्याला t minus pi लिहिता येते. So which is equal to U ला suffix pi of t, which is equal to 0 to 1, 0 1, but when 0 t is less than pi, 1 t is greater than pi. By the definition of unit step function, it is already defined, but instead of a, here is pi. Solution: given that capital U of t minus pi, which is equal to capital U of pi, U la suffix pi of t, which is equal to 0 when t is less than pi, which is equal to 1 when t is greater than pi. Hence, Laplace e to the power minus 2t into U la suffix pi of t, which is equal to Laplace e to the power minus 2t into U la suffix pi of t can be written as U of t minus pi, comma, f of t is here e to the power minus 2t. जो आपण एक रिझल्ट प्रूव्ह केलेला आहे त्या रिझल्ट प्रमाणे which is equal to e to the power minus pi s into Laplace of f of t plus pi, t plus pi, which is equal to e to the power minus pi s into Laplace of e to the power minus 2. f of t जर हे असेल तर f of t plus pi येईल e to the power minus 2 in bracket t plus pi. So e to the power minus 2 pi taken out outside the Laplace operator because it is constant, so which is equal to e to the power minus pi s into e to the power minus 2 pi, and remaining is Laplace e to the power minus 2t. But we know that, what we know that Laplace of e to the power minus at is 1 upon s plus a, so which is equal to e to the power minus pi taken out common, so remaining is s plus 2. इंडायसेसच्या रूलनं याच्या पॉवरची ऍडिशन केली आपण, त्याच्यातून कॉमन काढलं आणि इनटू Laplace of this is 1 upon s plus 2. Next example 20 on page number 850. Represent f of t is equal to sin 2t when 2 pi is less than t is less than 4 pi. म्हणजे हा एक्झाम्पल, ह्या व्हॅल्यूज a ची इथं व्हॅल्यू 2 पाय आहे, b ची व्हॅल्यू 4 पाय आहे. एक्झाम्पल नंबर जे 15 मध्ये आपण डायग्राम ड्रॉ केलेली आहे त्यानुसार हे येईल u of t minus 2 pi minus u of t minus 4 pi with the help of unit step function, and f of t is equal to 0 otherwise. हे व्हॅल्यू सोडून दुसऱ्या कुठल्याही व्हॅल्यू साठी f of t ची किंमत 0 राहील in terms of unit function, and then find its Laplace transform. Solution काय दिलेला आहे वो आपल्याला, given that f of t which is equal to sin 2t, केव्हा
2 पाय इज लेस दॅन टी इज लेस दॅन 4 पाय आणि एफ ऑफ टी इज इक्वल टू 0 केव्हा या व्हॅल्यूच्या व्यतिरिक्त, त्याला आपण एका शब्दामध्ये म्हणू शकतो अदरवाइज. मग एफ ऑफ टी इज इक्वल टू या साइन 2t ला बाहेर घेऊ शकतो आपण. 0 मल्टिप्लाय साइन 2t लिहिलं तर काही फरक नाही पडत. मग इथं राहिला 1 शिल्लक, इथं राहिला 0. 1 त्यावेळेस when 2 pi is less than t is less than 4 pi. 0 otherwise. So which is equal to sin 2 pi in bracket u of t minus 2 pi minus u of t minus 4 pi. आणि त्याच्यानंतरची 0 असल्यामुळे लिहायची पण गरज नाही. Hence Laplace f of t, Laplace f of t which is equal to Laplace sin 2t into u of t minus 2 pi minus Laplace sin 2t u of t minus 4 pi आणि which is equal to e to the power minus 2 pi s into Laplace of this, you already know that 2 upon s square plus 4 minus e to the power minus 4 pi s into Laplace of sin 2t, you already know 2 upon s square plus 4. हा एक रिझल्ट प्रूव्ह केलेला आहे आपण, त्याचा इथं वापर केलेला आहे. सो विच इज इक्वल टू 2 upon s square plus 4 taken out outside the bracket or common in bracket e to the power minus 2 pi s minus e to the power minus 4 pi s. मित्र हो, बरेचसे एक्झाम्पल आपण युनिट स्टेप फंक्शनचे आणि मिक्स घेतलेले आहेत. आता याच्यानंतरची जी एक्झरसाइज आहे ना, त्या एक्झरसाइज मधला ईच अँड एव्हरी प्रॉब्लेम तुम्हाला करायचा आहे. मी फक्त हिंट सांगणार आणि उत्तर सांगणार. ओके, आज आपण या लेक्चरसाठी इथेच थांबू. धन्यवाद.